आजकाल आपण कितीदा कॅब बुक करतो ऑनलाईन आणि किती महत्त्वाचं झालं ओला, रॅपिडो सारखी ॲप वापरणं सोयीचं आहे, पण कधी कधी अनुभव धक्कादायक ठरतो. मी आहे गौरव आणि तुम्ही पाहता द स्टोरी बॉल. आज मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे कॅब बुकिंग करताना आलेल्या अडचणींबद्दल. एका दिवशी मी ऑफिसमध्ये होतो. अचानक घरातून एका महिला नातेवाईकांनी मला सांगितलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जायचं आहे. विश्रांतवाडीत बाणेर मी स्वतः जाऊ शकत नव्हतो, म्हणून मी लगेच ॲपवरून कॅब बुक केली. ड्रायव्हर पिकअप पॉईंटवरती पोहोचला, पण तिथे एक धक्का बसला. त्याने जास्तीचे पैसे मागायला सुरुवात केली. त्या महिलेने मला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. मी ड्रायव्हरशी थेट बोललो. ड्रायव्हर म्हणाला, सर मीटरप्रमाणे होईल ते द्यावे लागतील. मी त्याला सांगितलं, ठीक आहे, तुम्ही लोकेशनला पोहोचल्यानंतर मीटरचा फोटो आणि किलोमीटरचं बिल पाठवा, मी पैसे देतो. पण इतक्यातच दुसरा धक्का बसला. त्याच्या कॅबमध्ये मीटरच नव्हता. आता प्रश्न असा आहे की जर कॅबमध्ये मीटरच नसेल तर ड्रायव्हर मीटरप्रमाणे पैसे मागू शकतो का? ऑटो रिक्षामध्ये मीटर असतं आणि RTOने ठरवलेले रेट्स लागू होतात, पण ॲप आधारित कॅबमध्ये भाडे आधीच ॲपवर कॅल्क्युलेट होऊन दाखवलं जातं. प्रवाशाने तेवढेच पैसे द्यायचे असतात. म्हणजेच मीटर नसताना मीटरप्रमाणे पैसे मागणं हे नियमबाह्य आहे. अशा मागण्या प्रवाशांना गोंधळात टाकतात आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण करतात. हा माझा अनुभव होता. तुमचाही असाच काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशा ॲप्सनी खरंच सुधारणा करायला हवी. पुढच्या व्हिडिओत भेटूया.